चला मी आवरले, पण आता आमची डब्बा पार्टी आहे तर मी जाणार आहे सोलकडीला. मी आता कुकर गार झालंय बघते उघडून. भात मस्त दिसतोय. झाले. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमची डब्बा पार्टी. महिन्यातून एकदा असतेच आम्ही सगळेजण भेटतो. तर मी करणार आहे आज मसाले भात. त्यासाठी मी सगळ्या भाज्या घेतल्यात जे आता सीझनमध्ये आता भरपूर भाज्या मिळतात. जान आणि फेबमध्ये थंडीच्या दिवसात. पावटा आहे, वरणे आहेत, हरभरे, काळे दाणे पण थोडे घेतले, थोडंसं बटाटा आहे आणि तर पण आधी आलं लसूण पेस्ट करून घ्यायचं आहे. आलं लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. पुदिना पण घालणार आहे मी त्यात. पुदिना, मिरची फोडणीत घालूया. आलं लसूण, तर अशी कोथिंबीर, त्याची पेस्ट करून. तेल गरम करत ठेवले, त्यामध्ये मी तमालपत्र, हिरवी मिरची आणि जिरे, दालचिनी घालणार आहे. गरम मसाला, बिर्याणी मसाल्यामध्ये पण आहे सगळा मसाला. कांदा, कांद्याचं रस, मीठ पण घातलं मी भाजायला छान. एक मोठा कांदा घेतलाय चिरून. आणि सगळ्या भाज्या तर एकदम पौष्टिक भात होणार आहे. पौष्टिक. हे तुरीचे दाणे आहेत, फ्रेंडनं दिलेत. हे कोल्हापूरचे वाटाणा, पावटा मम्मीनं आणलेलं. आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे मी. तर सगळ्या भाज्या घालायच्या. पहिल्यांदा टोमॅटो, एक मोठा टोमॅटो घातलाय. गाजर, शिमला मिर्च, अजून वांग आणि फ्लॉवर पण घालू शकता तुम्ही. थोडा बटाटा, सगळ्या भाज्या घालून घेते मी. ह्यामध्ये सोलकढी करून फ्रीजमध्ये ठेवली आहे मी. पावटा थोडासा, तुरीचे दाणे. आता सगळ्या सीझनमधल्या भाज्या आहेत. तुरीचे दाणे पण थोडेसे, मटार थोडं थोडं घालते मी. मसूर घालते भिजवलेली. मसूर भात, त्याची पण चव छान येते. मस्त भाज्या सगळ्या भाजून घेतल्या. त्यामध्ये आता आलं लसूण, मिरची, पुदिना पेस्ट, कोथिंबीर, तिखट पण घालणार आहे मी आता थोडंसं. कोल्हापुरी तिखट, कांदा लसूण मसाला थोडासा. मस्त दिसतंय, वास पण मस्त येतोय खमंग मसाल्यांचा. भाज्या पण हिवाळ्यात सगळ्या भाज्या खायच्यात. आता भाज्या भरपूर असतात. भाज्या मस्त भाजलेल्या आहेत आलं लसूण पेस्टमध्ये. आता आपण तांदूळ घालूया. 2.5 वाटी तांदूळ आहे. थोडा भाजून घेऊन पाणी गरम करत ठेवलं मी, ते घालणार आहे. मस्त दिसतोय भात. आता त्यामध्ये भात म्हणजे तांदूळ, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातला आहे. आता गरम पाणी घालणार आहे थोडंसं परतून. आणि बारीक गॅसवर 1 शिटी येईपर्यंत ठेवणार आहे. वरून कोथिंबीर घालायची. तुम्ही पाहिजे तर काजू आणि कांदा तळून पण घालू शकताय. माझ्याकडे आता वेळ नाही आहे तेवढा. मीठ थोडंसं घातलं आहे, थोडंसं आता घालते मी. पाणी घातलं, गरम पाणी. मस्त दिसतात भाज्या. 2.5 वाटी तांदूळ होते, 5 वाट्या गरम पाणी घातले. आणि भाज्यांसाठी एक्स्ट्रा 1 वाटी घालणार आहे पाणी. आलं लसूण पेस्ट मिक्सरचं भांडं धुवून घालते. मस्त दिसतंय. आवरले मी. आता कुकर गार झालंय बघते उघडून भात. मस्त दिसतोय. झालेला पण आहे छान. मस्त झालाय भात. तर मी काढून घेते यामध्ये. झालेला आपला भात तयार.
कुकर झालाय का लाईट लावते बघूया भात झालाय की ये जवळ येऊ शकतेस. कुकर झालेला आहे मस्त भात हेल्दी काळा मसाला गरम मसाला तर मस्त मस्त दिसतो कलर आलाय छान. चला मी आवरलंय पण आता आमची डब्बा पार्टी आहे तर मी जाणार आहे सोलकढी करून फ्रीजमध्ये ठेवली आहे ती बाटलीत भरून घ्यायची आणि भाताचा कुकर मी तसंच नेणार आहे. सोलकढी दाखवा. सोलकढी आता बाटलीत भरली आहे. कशी दाखवणार बाटलीत भरली ही आहे का? झालंय तर मी जाते 12:30 वाजून गेले माझं आवडलंय वेळ जाते आणि लास्टपर्यंत बघा. आम्ही संध्याकाळी एका गाण्याच्या कार्यक्रमाला जाणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यांच्या इकडे वेगळं असणार पण तरी पण थोडस दीपाली दीपाली काम करते बघ. गोड पदार्थ दिले दीपालीकडं. बॉब्या ए भात पण आहे मी पण मोठा आणलंय ताट. ए भात पण आहे भातासाठी जागा ठेवा जरा जरा. त्याच्यासोबत तेच बोलले अजून एक पदार्थ आला. हेच करत बसली का काय? काय कितीला उठला हो किती पदार्थ केले संध्या. चला बाबा सुरू करा. उशाय जेला जो जेवण केली आहे ग पण ये जेवण का केलं आपण ना बडीशेप दे. प्रोग्राम आहे.